मित्रांनो, आपण पद्मावती बघायला चाललोय आणि तुम्हाला पद्मावती कशी गेल्यावर दाखवतो. तर मित्रांनो, आपण चाललोय पद्मावती दाखवाय तुम्हाला. कुठे बी आलाय आज आणि बघा वातावरण कसं झालंय आज आपल्या इकडे. वाळून गेलं सगळं. हे बघा माझ्या बाळा माझ्या बघा कसं झालं सगळं वातावरण. आता डायरेक्ट भेटू पद्मावतीला. काही पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि इकडं रान आहे, एक बोर आहे, इथं आपल्या आजीचं घर आहे. आता लय बी लांब नाही, थोडंच लांब आहे. मित्रांनो, इकडून रस्ता आहे इथं जायला. इथून रस्ता जायला इथं बघा कसं आहे, सगळं स्वच्छ करतात ते आजी आमच्या इथले. म्हणजे चप्पल सोडावं लागतं इथं. इथं बघा बाहेरच पायाचं दर्शन आहे आणि इकडं असं झाड हे आहे. इथं देव आहे आणि देवीचं नाव आहे पद्माई देवी आणि लिंब लय वर्षाचा आहे. माझ्या आजोबांना कळत नव्हतं कसं आहे. तेव्हा असं देव आहे आणि इथं असं सगळं बाहेरनं वाटत नाहीत का असं असेल म्हणून आतमधून. असं लय भारी आतमधून. इथं बसा ही जागा आहे, लय गर्दी असते सणाच्या टायमिंगला. मित्रांनो, इथे बोर आहे, म्हणजे बोर आहे, बोर जमिनीतला बोर. बघा इथं असं आहे, पाणी नाही आणि इकडे सगळं असं रान आहे. बघा देव आहे. आता आपण डायरेक्ट जाऊ घरी. आणि आज पाणी आणायला जातो ना आमच्या गावात तिकडे. मित्रांनो, पाणी आणायला गेलो आम्ही, गावात जातो ना पाणी आणायला, तेव्हा तुम्हाला गावात हवेली एक दाखवणार आहे. अशी हवेली आहे की जिथे 7 दरवाजे. ते बी जाऊन आलो तिथं, पण तुम्हाला दाखवायसाठी परत एकदा चाललो आम्ही. आता घरी जाऊ, घरनं पाणी आणू. काल आम्ही एका छोट्या कामाला गेलो, केळीची झाडं लावायला, त्या आजी आजोबांना मदत करायला. तिथं किती रुपये आणले तू? कुठे 600 रुपये आणले त्याने आणि मी 400 आणि 600 रुपये ते उद्या देणार आहेत. आंब्याचं झाड दिसते का तिथं? आपण आंब खायला जाणार आहे आता. ह्याला माहिती आहे आंब कसं आहे, कसं आहे तर आंब गोटी आंबा आहेत, लय गोड लागते, छान. कधी खाल्लेलं तू? मी मागे खाल्लंय. तिकडं आंबाच गेवलं नाही म्हणून चाललं. तिथं ते हेच नाहीत, त्यांचं ते मालकच नाहीत आंब्याचं. आणि बघा कसा पुढं पळायला लागला, आंब भेटलं नाही. दिसतंय का ही काय तुम्हाला माहित नसेल, पण आमच्या इकडं इथं ह्याच्यात असं पाऊस आला ना, ह्याच्यात असं पाणी साचतं जनावरांना प्यायला. जनावर इथंच बांधतात उकरीच्या झाडाखाली. इथं आपलं हिरवं असतं सगळं इथं हिरवं असतं. आणि आम्ही दोघं तिथं जनावर चारायला. आणि आमचा एक मोठा भाऊ आहे, तो पुण्याला गेलाय. मागच्या बघितलं असेल पुण्याला गेलेला. मित्रांनो, ते कोथिंबीरचं रान आहे, त्याच्यात केळीचं गड्डं लावलेत. म्हणजे केळीचं रोपणं लावलं, गड्डं लावलेत. रान दाखवून नाही बघा ते रान दाखवतो. इथं आहे हो का, हे सगळा पट्टा खालीपर्यंत आहे. आणि आंब्याचं झाड कुठं रे? आंब्याचं झाड तिकडं आहे. तिकडून आधी रान दाखवू ही, तिकडून. मित्रांनो, गाय बघा कसली आहे दर्शी. 10 लिटर दूध देते, 10 लिटर. मित्रांनो, यांची नाही का? किती? 8 लिटर देते ते, 8 लिटर. कारण ती म्हातारी झाली जरा. मोठी. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ह्याच्यात केळी बी लावली, इकडं मका बी लावली. मका आहे, मका आहे र, मका आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यात कोथिंबीर केळीचं गड्डा आहेत आणि ते गिनीगोल लावलंय सगळं. तिकडं आंब्याची झाड आहे, तिथं आंब खायला जाणार आहे आम्ही. हे गुड्ड्या, ह्यात कोथिंबीर बी लावली आणि केळी बी लावली. इथून लय 1-1.5 एकरात रान आहे.